चे पालन करतोस का? त्याचा आवाज मंद होत चालला होता. एका गोंधळाच्या काळात युधिष्ठिराने आपल्या नातू भीष्माला राज्याच्या कर्तव्यांबाबत सल्ला मागितला. त्याने विचारले, हे आजोबा, मला सांगा, राज्याची प्रमुख कर्तव्ये कोणती आहे? जेव्हा भीष्म बोलू लागला तेव्हा त्याचे डोळे शहाणपणाने चमकले. राजाची निवड आणि राज्याभिषेक हे राज्याचे पहिले कर्तव्य आहे. शासकाशिवायचे राज्य हे सुकालू नसलेल्या जहाजासारखे आहे. ते लक्षहीपणे वाहते. उद्भवलेल्या अराजकतेच्या प्रत्येक लाटेला बळी पडते. तो थांबला. त्याचा आवाज सध्याचा सूर घेत होता. राजाचा मुकुट परिधान करताना स्वतः इंद्रच राजा असतो. ज्याला राजाच्या रूपात मुकुट घातला जातो, लोकांनी त्यांच्या राजाची पूजा केली पाहिजे, कारण ते पराक्रमी देव इंद्राची पूजा करतील. भीष्म बोलत असताना युधिष्ठिर त्याच्या शब्दांचे गांभीर्य समजून लक्षपूर्वक ऐकत होता. भीष्म पुढे म्हणाले, अराजकतेने विखुरलेले राज्य हे असे ठिकाण आहे जिथे धार्मिकता राहू शकत नाही. रहिवासी पाण्यात दुर्बलांची शिकार करणाऱ्या मजबूत माशांप्रमाणे एकमेकांना खाऊन टाकतात. अराजकता ही सर्वात वाईट स्थिती आहे आणि अशा अराजकतेपासून आपल्या लोकांचे संरक्षण करणे हे राजांचे कर्तव्य आहे. पण राजा म्हणून कोणाचा राज्याभिषेक केला जावा? भीष्माचे शब्द मौया शहाण्या आणि शक्तिशाली नेत्याकडे वळले, ज्याच्याकडे एकदा पृथ्वीवरील रहिवाशांनी त्यांचा शासक होण्यासाठी संपर्क साधला होता. म्हणून सुरुवातीला संकोच करत होता. भीष्माने स्पष्ट केले, राज्य चालवणे हे एक कठीण काम असेल. या भीतीने विशेषतः त्यांच्या वागण्यात नेहमीच खोटे आणि कपटी असलेल्या माणसांमध्ये, तथापि पृथ्वीवरील रहिवाशांनी मनूला आश्वासन दिले की ते त्यांच्या सर्व ताकदीने त्याला पाठिंबा देतील. त्यांनी त्यांना त्यांच्या संपत्तीचा एक भाग, पत्नी म्हणून त्यांची सर्वात सुंदर दासी आणि त्यांच्या संरक्षणाखाली त्यांच्या प्रजेने कमावलेल्या गुणवत्तेचा एक भाग देखील देण्यास सांगितले. अशा प्रकारे आमची ताकद वाढल्यास, ते म्हणाले, तुम्ही अजिंक्य व्हा. जसे कोर यक्ष आणि राक्षसांचे रक्षण करेल. त्यांच्या शब्दांनी प्रेरित होऊन म्हणून आव्हान स्वीकारले आणि पृथ्वीवर सुव्यवस्था प्रस्थापित करण्यासाठी निघाला. त्याच्या बाजूला एक मोठे सैन्य घेऊन त्याने प्रत्येक दुष्ट कृत्य तपासले आणि सर्व लोकांना आपापल्या कर्तव्यावर बसवले. पृथ्वीवरील रहिवासी त्यांच्या नवीन शासकाबद्दल भीती आणि आदराने प्रेरित झाले आणि मनुच्या सामर्थ्याची तुलना स्वतः इंद्राशी केली गेली. जेव्हा भीष्माने बोलणे संपवले तेव्हा युधिष्ठिराने विचारपूर्वक मान डोलावली. त्याला माहित होते की त्याच्या स्वतःच्या राज्यालाही अशाच प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागत आहे आणि त्याला जाणीव झाली की राजाची कर्तव्ये ही केवळ औपचारिक नसतात, तर त्याच्या लोकांचे संरक्षण आणि सेवा करणे ही एक पवित्र जबाबदारी असते. ज्यांना समृद्धी हवी आहे त्यांनी सर्वांच्या संरक्षणासाठी प्रथम राजा निवडावा आणि मुकुट घालावा. जसे शिष्यांनी इंद्रासमोर त्यांच्या गुरु किंवा देवासमोर स्वतःला नम्र केले, तसे सर्व पुरुषांनी आधी स्वतःला नम्र केले पाहिजे. एका भव्य सभेमध्ये ज्ञानी आणि न्यायी राजा युधिष्ठिराने पूज्य कुलगुरू भीष्माला एक गहन प्रश्न विचारला. का? त्याने विचारले, ब्राह्मण राजा देव असल्याची घोषित करतात का? ताऱ्यांसारखे चमकणारे डोळे असलेल्या भीष्माने प्राचीन ज्ञानाची कथा विन्यास सुरुवात केली. तो कोसलचा राजा वासुमानास याच्याविषयी बोलला, जो त्याच्या बुद्धिमत्ता आणि करुणेसाठी प्रसिद्ध होता. एके दिवशी वासुमानाने प्रशासनाची रहस्य समजून घेण्यासाठी महान ऋषी बृहस्पतीचा शोध घेतला. वासुमानास विनम्रतेने आणि आदराने बृहस्पतीजवळ गेला. त्याने प्रश्न विचारण्यापूर्वी त्याची प्रदक्षिणा केली. तो म्हणाला, हे शहाणे प्राणी कोणत्या मार्गाने वाढतात आणि भरभराटीला येतात? शाश्वत आनंदाची गुरु किल्ली काय आहे? बृहस्पती सौम्य स्मितहास्याने समाजातील राजाच्या भूमिकेचे महत्त्व समजावून सांगू लागला. तो म्हणाला, सर्व पुरुषाची कर्तव्ये राजामध्ये गुंजलेली असतात, तर राजाच्या भीतीमुळेच लोक एकमेकांना पशुसारखे गिळणे टाळतात. तर राजा निरोगी बंधने कायम ठेवून आणि वासनेच्या शक्तीवर नियंत्रण ठेवून देशात शांतता आणि सुव्यवस्था आणतो. बृहस्पती बोलत असताना त्याच्या शब्दांनी राजाचे एक संरक्षण नसलेल्या जगाचे एक स्पष्ट चित्र रेखाटले. जर राजाने आपले कर्तव्य बजावले नाही तर बलवान दुर्बलांना बळी पडतील आणि मालमत्तेची कल्पनाच नाहीशी होईल. जर राजाने त्यांचे संरक्षण केले नाही तर पुरुष त्यांच्या माता आणि वडील त्यांचे गुरु आणि पाहुण्यांकडे दुर्लक्ष करतील. कसे ते म्हणाले, बृहस्पतीने शाही संरक्षणाशिवाय जराचे भयानक चित्र रेखाटणे सुरू ठेवले. विवाह
आणि संभोगाबद्दलचे सर्व निबंध संपुष्टात येतील. शेती आणि व्यापार गोंधळात पडेल, नैतिकता बुडेल आणि नष्ट होईल आणि ती वेद नाहीसे होतील. त्या यापुढे केले जाणार नाहीत, विवाह होणार नाहीत आणि समाज स्वतःच अस्तित्वात राहणार नाही. पण आपल्या संरक्षणाच्या कर्तव्याचा वापर करणाऱ्या राजाकडून आलेल्या आशीर्वादाबद्दलही बृहस्पतीने सांगितले. राजाच्या संरक्षणाने तो म्हणाला, पुरुष आपले दरवाजे किंवा बार बंद न करता निर्भयपणे झोपू शकतात. स्त्रिया मुक्तपणे पुरुष नातेवाईकांकडे लक्ष न देता भटकू शकतात. पुरुष नीतिमान बनतात आणि एकमेकांना इजा न देता एकमेकांची सेवा करतात. बृहस्पतीने बोलणे संपवल्यावर भीष्माने युधिष्ठिराकडे खोल नजरेने पाहिले. राजा, तो म्हणाला, तो केवळ एक माणूस नाही, तर मानवी रूपातील एक उच्च देवत्व आहे. तो अग्नी, आदित्य, मृत्यू, वैश्रवण आणि यमी 5 भिन्न रूपे धारण करतो. जेव्हा तो दुष्टांना शिक्षा करतो तेव्हा तो अग्नी बनतो. जेव्हा तो न्याय पाहतो तेव्हा तो आदित्य बनतो. जेव्हा तो दुष्टांचा नाश करतो तेव्हा तो मृत्यू बनतो. जेव्हा तो नीतिमानांना बक्षीस देतो तेव्हा तो यम बनतो. पांडवांचा शहाणा राजा युधिष्ठिर आपल्या राज्यावर शहाणपणाने आणि न्यायाने कसे राज्य करावे याबद्दल मार्गदर्शन मागत चिंतन करत बसला. तो भरत राजवंशाचा आदरणीय कुलगुरू भीष्माकडे सल्ल्यासाठी वळला आहे. भीष्म, मला सांगा, युधिष्ठिराने विचारले. राजाने कोणती विशेष कर्तव्ये पार पाडली पाहिजेत? त्याने आपल्या राज्याचे रक्षण कसे करावे आणि आपल्या शत्रूंना कसे वश करावे जे त्याचे नुकसान करतील? त्यांच्यावर गुप्त माहिती गोळा करण्यासाठी त्याने आपल्या हेरांचा कसा वापर करावा? भीष्म जेव्हा बोलू लागला तेव्हा त्याचे डोळे शहाणपणाने चमकले. हे युधिष्ठिर, राजाने आधी स्वतःवर विजय मिळवलाच पाहिजे. तो म्हणाला, एखाद्याने इतरांना कसे जिंकता येईल जर ते स्वतःच्या इच्छा आणि इच्छा देखील जिंकू शकत नाहीत? 5 इंद्रियांवर विजय मिळवणे हा एक मोठा विजय आहे, कारण यामुळे राजाला त्याला दिशाभूल करणाऱ्या प्रलोभनाचा प्रतिकार करता येतो. भीष्माने पुढे म्हटले. त्याचे शब्द नदीसारखे वाहत होते. राजाने त्याच्या किल्ल्यांमध्ये, सीमेवर, गावांमध्ये, उद्यानांमध्ये आणि मनोरंजनाच्या बागांमध्ये, तसेच तो स्वतः जिथे जातो त्या सर्व ठिकाणी सैनिकांचे मजबूत मृतदेह ठेवले पाहिजेत. त्याने गुप्तहेरही नियुक्त केले पाहिजेत, जे वेशात कुशल आहेत, जे गर्दीत मिसळू शकतात आणि माहिती गोळा करू शकतात. भीष्माने स्पष्ट केले की या हेरांची निवड त्यांची बुद्धी, कष्ट सहन करण्याची त्यांची क्षमता आणि राजाप्रती असलेल्या त्यांच्या निष्ठेसाठी केली गेली पाहिजे. ते भूतांसारखे किंवा आत्म्यांसारखे अज्ञातपणे फिरू शकले पाहिजेत. जे राज्याला हानी पोहोचवण्याचा प्रयत्न करतील अशा सर्वांची बुद्धिमत्ता गोळा करू शकले पाहिजे. तर राज्याचा स्वतःचा दरबार ही एक अशी जागा आहे जिथे हे लपून राहू शकतात. भीष्माने सावध केले. त्याचे शत्रू कोण आहेत आणि ते कसे काम करतात हे त्याला माहीत असले पाहिजे. त्याने दुकाने आणि बाजारपेठांमध्ये, भिकाऱ्यांमध्ये आणि आनंदाच्या बागांमध्ये, तसेच विद्वानांच्या सभांमध्ये आणि सार्वजनिक ठिकाणी हेरगिरी केली पाहिजे. असे केल्याने तो त्याच्या राज्याला धोका निर्माण करणारे लपलेले धोके उघड करू शकतो. युधिष्ठिर लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे मन भीष्माच्या शब्दांचे शहाणपण आत्मसात करत होते. त्याला माहित होते की राजाने नेहमी सतर्क राहिले पाहिजे. आपल्या लोकांचे नुकसान करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांपासून संरक्षण करण्यासाठी नेहमी तयार राहिले पाहिजे. भीष्म म्हणाला, जेव्हा एखादा राजा स्वतःला कमकुवत समजतो तेव्हा त्याला त्याचा फायदा होत असेल तर त्याने एका मजबूत शत्रूशी शांतता प्रस्थापित केली पाहिजे. शहाणा राजा केव्हा लढायचे आणि केव्हा माघार घ्यावी हे माहीत असते, कारण त्याच्या राज्याची सुरक्षा सर्वोच्च असते. राजा त्याच्या न्यायाच्या प्रशासनात न्याय असला पाहिजे. भीष्म पुढे म्हणाला, त्याने वाद ऐकून न्यायपणे तोडगा काढण्यासाठी ज्ञानी लोकांची नेमणूक केली पाहिजे, कारण राज्य कायद्याच्या योग्य प्रशासनावर अवलंबून आहे. त्याने त्याच्या खाणीमीठ, धान्य थैली आणि हत्तींच्या तुकड्यावर प्रामाणिक माणसेही नियुक्त केली पाहिजेत, जेणेकरून ते प्रामाणिकपणे आणि शहाणपणाने व्यवस्थापित केले जाऊ शकतील. युधिष्ठिराने प्रत्येक शब्द स्वीकारत मान डोलावली. त्याला माहीत होते की राजा होणे हा केवळ सत्ता आणि प्रतिष्ठेचा विषय नाही. राज्याच्या गोंधळात राजा युधिष्ठिराने हुशारीने राज्य कसे करावे याबद्दल मार्गदर्शन मागितले. त्याने मानवी वर्तनाच्या प्रत्येक पैलूवर प्रभुत्व मिळवलेल्या पूज्य ऋषी भीष्म यांच्याकडे जाऊन त्याचा सल्ला मागितला. युधिष्ठिर म्हणाला, हे पूज्य, मला सांगा, सद्गुणी आचरण स्वीकारून एखादा राजा खरा आनंद आणि यश मिळवू शकतो का? त्याच्या शब्दांमध्ये जे योग्य आणि न्याय आहे ते करण्याची तीव्र इच्छा होती. भीमाचे डोळे चमकले जेव्हा त्याने नीतिमत्तेच्या मार्गाची रूपरेषा आखण्यास
सुरुवात केली. राजाने 36 सद्गुणांचे पालन केले पाहिजे. तो म्हणाला, त्याचा आवाज अधिकाराने भरलेला आहे. हे गुण एकमेकांशी जोडलेले आहेत आणि जे ते जोपासतात त्याला ते मोठे गुण मिळवून देतील. भीष्म बोलत असताना त्याच्या शब्दांनी बुद्धीची एक रेखाटणी विली, ज्याने युधिष्ठिराला उदात्त शासन पद्धतीकडे मार्गदर्शन केले. राजा लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे मन ऋषींच्या शिकवणींमध्ये मद्यपान करत होते. सद्गुणी व्यक्तीने दयाळूपणा कधीही सोडू नये. भीष्म पुढे म्हणाले, त्याने एक विश्वास ठेवला पाहिजे आणि इतरांना हानी न पोहोचवता संपत्ती मिळवली पाहिजे. त्याने आसक्तीशिवाय आनंदाचा पाठपुरावा केला पाहिजे आणि असे शब्द बोलले पाहिजेत ज्यामुळे आनंद मिळतो, कल नाही. भीष्माने प्रत्येक सद्गुण अचूकपणे नमूद केला. करुणा, शहाणपण आणि सुटीने राज्य करणाऱ्या राजाचे चित्र रेखाटले. ऋषी म्हणाले, त्याने ब्राई न मारता शूर असले पाहिजे आणि देणगी देताना उदार असले पाहिजे. परंतु जे बेपर्वा किंवा कृतज्ञ आहेत त्यांना कधीही नाही. बुद्धीने युती करणे, दुष्टता टाळणे आणि मित्रांशी निष्ठेने वागण्याचे महत्त्व भीष्म सांगत असताना युधिष्ठिरचे डोळे समजूतदारपणाने चमकले. राजा प्रत्येक शब्द हा एक मौल्यवान रत्न असल्यासारखा ऐकत होता. त्याच्या आत्म्याला त्याचा अर्थ देत होता. अशी आपली शिकवण संपत असताना युधिष्ठिराला आपल्यावर स्पष्टतेची भावना ओसरल्याचे जाणवले. त्याला माहीत होते की त्याला एक दुर्मिळ देणगी देण्यात आली आहे. मानवी अनुभवाच्या खोलीतून जगलेल्या आणि शिकलेल्या व्यक्तीचे मार्गदर्शन. युधिष्ठिराने भीष्माला आदराने नमन केले आणि त्याला देण्यात आलेल्या शहाणपणाची कबुली दिली. त्या क्षणापासून तरुण राजाने पूज्यऋषींनी नमूद केलेल्या तत्वानुसार आपल्या राज्यावर राज्य करण्याची शपथ घेतली. जेव्हा त्याने आपले राज्य सुरू केले तेव्हा आशेची आणि नूतनीकरणाची भावना वातावरणात पसरली. कारण हे स्पष्ट होते की युधिष्ठिर एक न्यायी आणि दयाळू शासक होण्यासाठी प्रयत्न करेल, जो त्याच्या लोकांना प्रिय असेल आणि देवाने आशीर्वादित असलेले पवित्र क्षणाचे साक्षीदार असलेले. वैशंपाय युधिष्ठिराला देण्यात आलेल्या शहाणपणाबद्दल विचार करताना संमतीने हसले. तरुण राजाच्या निनम्रतेने आणि बुद्धिमत्तेने त्याला भीष्माच्या शिकवणी स्वीकारण्यास प्रवृत्त केले होते आणि आता एका नवीन उद्देशाने तो शांतता आणि समृद्धीचा दीपस्तंभ असलेले राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करेल. एका भव्य सभेदरम्यान ज्ञानी राजा युधिष्ठिराने पूज्य ऋषी भीष्म यांचा सल्ला मागितला. धोक टाळण्याची आणि नीतिमत्तेचे पालन करण्याची तीव्र इच्छा बाळगून त्याने विचारले, हे पूज्य आजोबा, मी एक राजा म्हणून माझ्या प्रजेचे संरक्षण कसे करावे जेणेकरून मला धोक सोसावे लागणार नाही आणि तरीही मी माझे कर्तव्य पार पाडू शकणार नाही. भीष्म जेव्हा बोलू लागला तेव्हा त्याचे डोळे शहाणपणाने चमकले. माझ्या प्रिय युधिष्ठिर, मी एका राजाच्या चिरंतन कर्तव्यांची थोडक्यात रूपरेषा तयार करेन, कारण जर मी ते पूर्णपणे स्पष्ट केले तर मला भीती वाटते की मी त्यांची सखोलता कधीही संपुष्टात आणणार नाही. तो थांबला आणि पुढे जाण्यापूर्वी त्याचे विचार गोळा केले. जे ब्राह्मण आपल्या कर्तव्यांप्रती समर्पित आहेत, विद्वान आहेत, देवतांची नियमित पूजा करतात आणि उच्चवतांचे पालन करतात, त्यांची पूजा करणे ही पहिली पायरी आहे. जेव्हा ते तुमच्या दरबारात येतात तेव्हा त्यांना तुमच्या यज्ञात सहभागी करून घ्या आणि तुमच्या पुजारीला तुमच्या बाजूला ठेवून त्यांचे स्वागत करण्यासाठी उभे राहा. त्यांच्या पायांना स्पर्श करा आणि त्यांच्या स्थानाला साजेशी त्यांची पूजा करा. या योग्य ब्राह्मणांना भेटवस्तू देऊन तुम्ही तुमच्या प्रयत्नांच्या यशासाठी त्यांचे आशीर्वाद मागाल. भीष्म जेव्हा बोलत होता तेव्हा त्याच्या शब्दांनी युधिष्ठिरच्या डोळ्यांसमोर शहाणपणाचे एक रेखाचित्र उलगडत होते. हे भद प्रामाणिकपणा, शहाणपण आणि बुद्धिमत्तेने परिपूर्ण. तू सत्याचा स्वीकार केला पाहिजेस आणि वासना आणि क्रोध टाळला पाहिजेस. माझ्या चेतावणीकडे लक्ष द्या, कारण जो मूर्ख राजा आपल्या इच्छाशक्तीला वश न करता नफ्त्याचा पाठलाग करतो तो शेवटी सद्गुण आणि संपत्ती या दोन्हींचा बळी देईल. आनंद आणि नफ्त्याच्या बाबतीत लोभी आणि मूर्खांना नोकरीवर ठेवण्याविरुद्ध इशारा देताना भीष्माच्या आवाजाने सावधगिरीचा सूर घेतला. वासना आणि क्रोधाने ग्रासलेले ते तुमच्या लोकांवर केवळ धोक आणणाऱ्या युक्त्या वापरून अत्याचार करतील. पण हे राजा, तुम्ही नेहमी लोभमुक्त आणि बुद्धिमान लोकांसह स्वतःला वेगळे पाहिजे. युधिष्ठिरचे शब्द जसजसे पुढे सरकत गेले युधिष्ठिर लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे अंतकण एका वाळवंटातील कोरड्या प्रवाशाप्रमाणे शहाणपणाने पित होते. भीष्म त्याला प्रशासनाच्या गुंतागुंतीतून मार्गदर्शन करत राहिला. त्याला जमिनीच्या उत्पन्नाचा 6वा भाग, खंडणी, दंडक आणि गुन्हेगारांवर लादलेले जप्ती आणि व्यापारी आणि व्यापाऱ्यांवर कर म्हणून कसा भरावा याबद्दल सल्ला देत होता. जसजसा प्रत्येक क्षण जात होता तसंच युधिष्ठिराला
स्वतःला समजण्याच्या अशा क्षेत्रात पुढे जात असल्याचे जाणवले, जिथे नीतिमत्तेचा मार्ग प्रकाशित होत होता. भीष्माच्या शब्दांनी करुणा, उदारता आणि सतर्कतेने राज्य करणाऱ्या राजाचे त्याच्या लोकांना त्याच्याबद्दल मनापासून समर्पित केलेले एक स्पष्ट चित्र रेखाटले. अन्यायाने किंवा लोभाने वागून तुमचा खजिना कधीही भरण्याची इच्छा करू नका, असा इशारा त्याने दिला. जो राजा शास्त्रानुसार वागत नाही, तो संपत्ती आणि धार्मिक योग्यता मिळवण्यात अपयशी ठरतो, जसं सूर्य उगवायला लागला. एका भव्य सभेदरम्यान पूज्यऋषी भीष्म यांनी ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र या 4 वर्णांमधील गुंतागुंतीच्या नात्यावर प्रकाश टाकणारी एक प्राचीन कथा सांगण्यास सुरुवात केली. ते आयलाचा मुलगा पूर्वाबद्दल बोलले, ज्याने वाऱ्याची देवता मातृस्वांकडून शहाणपण मागितले. पूर्वांनी 4 वर्गांच्या उत्पत्तीबद्दल आणि ब्राह्मण आघाडीवर का उभा राहिला याबद्दल चौकशी केली. मातृस्वाने स्पष्ट केले की ब्राह्मण ब्रह्मदेवाच्या तोंडातून जन्माला आला, तर क्षत्रिय त्याच्या 2 बाहूमधून, वैश्य त्याच्या 2 मान्यामधून आणि शूद्र त्याच्या पायातून उदयास आला. वेदांचे आणि इतर पवित्र ग्रंथांचे जतन करणे हे ब्राह्मणाचे कर्तव्य होते, तर क्षत्रिय पृथ्वीवर राज्य करण्यासाठी, न्याय मिळवण्यासाठी आणि सर्व सजीवांचे संरक्षण करण्यासाठी निर्माण करण्यात आला होता. त्यानंतर पूर्वांनी मातृस्वानला विचारले की पृथ्वीची मालकी कोणाची आहे. ब्राह्मण किंवा क्षत्रिय वाऱ्याच्या देवाने उत्तर दिले की विश्वातील सर्व काही त्याच्या जन्मसिद्ध अधिकारामुळे आणि प्राधान्यामुळे ब्राह्मणाच्या मालकीचे आहे. तथापि एक अपवाद होता. संकटाच्या वेळी जेव्हा राजाने योग्यता मिळवण्याचा आणि स्वर्गात स्थान मिळवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने जिंकलेल्या सर्व जमिनी विद्वान आणि सद्गुणी ब्राह्मणाला दिल्या पाहिजेत. आध्यात्मिक आणि लौकिक शेतीमधील गुंतागुंतीच्या संतुलनाची जाणीव असलेल्या शहाण्या राजाने आणि इतर धर्मग्रंथांमध्ये पांगत असलेल्या पुजाऱ्याची वियुक्ती करावी, असे सांगून भीष्माने आपली कथा पुढे चालू ठेवली. राजा आणि त्याचा पुजारी यांच्यातील या सुसंवादी नातेसंबंधामुळे प्रजा आणि देवता या दोघांनाही समृद्धी मिळेल. त्यानंतर सभेने आयलाचा मुलगा आणि कश्यप बद्दल आणखी एक प्राचीन कथा ऐकली. आयलाने कश्यपला विचारले, जेव्हा ब्राह्मण क्षत्रियाला सोडून देतो किंवा तेव्हा कोणाला श्रेष्ठ मानले पाहिजे. इतर वर्ग कोणाला विसंबून राहतात आणि स्वतःची देखभाल करतात. कश्यपने उत्तर दिले की जेव्हा ब्राह्मण आणि क्षत्रिय यांच्यात मतभेद होतात, तेव्हा राज्याचा नाश होतो. कश्यपने हे स्पष्ट करणे सुरू ठेवले की दरोडेखोर अशा राज्याला ग्रासतात जिथे गोंधळ होतो आणि चांगले लोक त्याचा शासक नीचे मानतात. बैल वादत नाहीत, मुले वेदांचा अभ्यास करत नाहीत आणि अशा ठिकाणी येथे केले जात नाहीत. जेव्हा ब्राह्मण क्षत्रियांना सोडून देतात, तेव्हा त्यांची मुले रक्ताने अशुद्ध होतात आणि दरोडेखोरांचे स्वरूप धारण करतात. तथापि जेव्हा ब्राह्मण आणि क्षत्रिय एकत्र उभे राहतात, एकमेकांचे रक्षण करतात, तेव्हा दोघांनाही मोठी समृद्धी मिळते. त्यांची मैत्री 2 झाडांमधील मैत्रीसारखी असते. जेव्हा एक दुसऱ्याचे रक्षण करतो, तेव्हा ते एकत्र मजबूत होतात. परंतु जर हे बंधन तुटले तर गोंधळ होतो आणि सर्वांचा नाश होतो. कश्यपने असा इशारा दिला की जर एखाद्या दुष्ट व्यक्तीने एखाद्या स्त्रीची किंवा ब्राह्मणाची शिक्षा न घेता हत्या केली, तर क्षत्रिय शासकाला धोका निर्माण होतो. ज्ञानी लोकांच्या सभेत पूज्य ऋषी आणि योद्धा भीष्म राजा आणि त्याचा पुजारी यांच्यातील नाजूक संतुलनाबद्दल बोलू लागले. ते म्हणाले की ज्याप्रमाणे राज्याची समृद्धी त्याच्या शासकावर अवलंबून असते, त्याचप्रमाणे शासकाचे यश त्याच्या आध्यात्मिक सल्लागाराच्या मार्गदर्शनावर अवलंबून असते. ज्या राज्यात त्याच्या प्रजेची अदृश्य भीती ब्राह्मणाच्या शहाणपणाने शांत होते आणि दुश्मन धोके राजाच्या शौर्याने पायाभूत होतात, तेथे खरा आनंद राज्य करतो. हा मुद्दा स्पष्ट करण्यासाठी भीष्माने राजा मुचुकुंदाविषयी एक प्राचीन कथा सांगितली, ज्याने आपल्या युद्ध कौशल्याने संपूर्ण पृथ्वी जिंकली होती. आपल्या साम्राज्याची आणखी चाचणी घेण्याचा प्रयत्न करत राजाने खजिन्यांचा स्वामी वैश्रवणाचे राज्य अलाका येथे प्रवास केला. तथापि वैश्रवणाच्या सामर्थ्याला शरण जाण्याऐवजी मुचुकुंदाला एका आव्हानाचा सामना करावा लागला. प्रमुले राजावर हल्ला करण्यासाठी राक्षसांचे सैन्य तयार केले. जेव्हा मुचुकुंदाच्या सैन्याची कत्तल केली जात होती, तेव्हा त्याने त्याचे शहाणे पुजारी वशिष्ठ यांना त्यांचे संरक्षण न केल्याबद्दल फटकारायला सुरुवात केली. परंतु वशिष्ठाने स्वतःला सिद्ध करण्याचा निर्धार केला, कठोर तपश्चर्या केली आणि आपल्या आध्यात्मिक शक्तीने राक्षसांचा पराभव केला. जेव्हा वैष्णव मुचुकुंदासमोर हजर झाला, तेव्हा क्षत्रिय कर्तव्य पार पाडण्यात राजाच्या निर्भीडतेमुळे तो चकित झाला. वैष्णव मुचुकुंदाला म्हणाला, तुझ्यापेक्षा शक्तिशाली असे अनेक पराक्रमी राजे त्यांच्या पुजाऱ्यासह माझ्या समोर आले आहेत आणि त्यांनी पूजा केली आहे. जर तुमच्याकडे शस्त्रांचे सामर्थ्य असेल
तर तुम्ही ब्राह्मणी सामर्थ्यावर का अवलंबून आहात? तुम्ही इथे अभिमानाने का वागता? या शब्दामुळे संतत होऊन मुचुकुंदाने उत्तर दिले, स्वयं जन्मलेल्या ब्राह्मणाने ब्राह्मण आणि क्षत्रिय या दोघांनाही समान मुळातून निर्माण केले. ते एकमेकांच्या पूरक आहेत. एकमेकांशी स्पर्धा करण्यासाठी नाही. तपश्चर्या आणि मंत्रांची शक्ती ब्राह्मणांची आहे, तर शस्त्रांची ताकद आमची आहे. आम्ही राजाने आपल्या प्रजेचे दोन्ही प्रकारच्या सामर्थ्याने रक्षण केले पाहिजे. वैश्वन मुचुकुंदाच्या शब्दांनी प्रभावित झाला आणि म्हणाला, मी स्वतः दिमान केलेल्या प्रभूच्या आदेशाशिवाय कधीही सार्वभौमत्व देऊ शकत नाही किंवा आज्ञा दिल्याशिवाय मी कोणाकडूनही ते हिरावून घेत नाही. तुम्ही संपूर्ण पृथ्वीवर मर्यादेपासून मुक्तपणे राज्य करू शकता. परंतु राजा मुचुकुंदाने ही देणगी स्वीकारण्यास नकार दिला. असे म्हणत, मला तुमच्या आशीर्वादाने राज्य करण्याची इच्छा नाही. मला माझ्या स्वतःच्या शस्त्रांच्या सामर्थ्याने माझे राज्य टिकवायचे आहे. भीष्माने आपली कथा पुढे चालू ठेवत म्हटले की, जेव्हा क्षत्रिय कर्तव्यांप्रती मुचुकुंदाची अतूट बांधिलकी वैश्रवणाने पाहिली, तेव्हा तो आश्चर्यचकित झाला. सद्गुणी राजाने त्याच्या स्वतःच्या सामर्थ्याने मिळवलेल्या पृथ्वीवर राज्य केले, मदत केली आणि ब्राह्मणाला प्राधान्य दिले. भीष्माने निष्कर्ष काढला. अशा प्रकारे असे म्हटले जाते की, जेव्हा त्याचा शासक त्याच्या पुजाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली आध्यात्मिक संतुलन राखतो, तेव्हा राज्य समृद्ध होते. सूर्य हस्तिनापुरावर अस्त होत होता. गर्दीच्या रस्त्यांवर एक उबदार नारिंगी प्रकाश पडत होता. पांडूचा मोठा मुलगा युधिष्ठिर चिंतनशील शांतते बसला. त्याच्या पूज्य नातू भीष्माकडून मार्गदर्शन मागत होता. तरुण राजाचे डोळे नीतिमान राजवटीची रहस्य आणि त्याला आनंदमय जीवनाकडे नेणाऱ्या गुणवत्तेची प्राप्ती कशी करायची हे जाणून घेण्यासाठी चिर उत्कटतेने समजले. युधिष्ठिराने केलेले आत्मपरीक्षण लक्षात घेऊन भीष्म मोजीच्या आवाजात बोलू लागला. राजाने त्याच्या देणग्यात घेतण्यात आणि व्रतांच्या आणि तपश्चर्येचे पालन करण्यात उदार असणे आवश्यक आहे. त्याने आपल्या प्रजेचे रक्षण धर्माने केले पाहिजे. जे सत्वुनी आहेत त्यांचा सन्मान करण्यासाठी त्यांच्यासाठी उभे राहून आणि भेटवस्तू अर्पण केल्या पाहिजेत. राजाचे वर्तन संपूर्ण राज्यासाठी सूट ठेवते. जर तो नीतिमान असेल तर त्याचे लोकही तसे करतील. भीष्म बोलत असताना युधिष्ठिर लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे मन त्याच्या नातवाच्या शहाणपणात बुडाले होते. त्याने विचारले, मला सांगा महाराज, एक राजा त्याच्या प्रजेची भरभराट करण्यात आणि दुसऱ्या जगात आनंदाची क्षेत्रे कमावण्यात कसा यशस्वी होऊ शकतो? भीष्माचे डोळे प्राचीन ज्ञानाने चमकले आणि ते पुढे म्हणाले, राजा त्याच्या संरक्षणाच्या अंतर्गत त्याच्या प्रजेने मिळवलेल्या गुणवत्तेचा एक चतुर्थांश भाग कमावतो. त्यांचे संरक्षण करून तो त्यांच्या चांगल्या कृतींचा एक चतुर्थांश भाग प्राप्त करतो. जसे की अभ्यास, भेटवस्तू, धूप ओतणे आणि देवांची पूजा करणे. युधिष्ठिराने या शब्दांचा विचार करत असताना भीष्माने त्याला शासन करण्यासाठी अतिउत्साही दृष्टिकोन न स्वीकारण्याचा इशारा दिला. तुम्ही सोनपणा करू नका आणि नीतिमत्वाकडे वळा, परंतु हे पुरेसे नाही. राजे बलवान, धासी आणि गुन्हेगारांना मारण्यास सक्षम असले पाहिजेत. तुमचे अंतःकरण सद्गुणी आहे, परंतु तुमच्या प्रजेचे रक्षण करण्याची शक्ती देखील तुमच्याकडे असली पाहिजे. भीष्माच्या शब्दांचा विचार करताना युधिष्ठिरचा चेहरा दुःखाने तीर्थच झाला. त्याने कबूल केले, मला स्वतःसाठी सार्वभौमत्व नको आहे, परंतु मला त्याद्वारे योग्यता प्राप्त करायची आहे. भीष्म जाणून बुजून घसला आणि म्हणाला, तुम्ही संरक्षण, भेटवस्तू, अभ्यास, त्याग आणि धार्मिक कृत्य करण्यासाठी जन्माला आला आहात. ही अशी कर्तव्ये आहेत जी तुम्हाला या जीवनात समृद्धी आणि पुढच्या काळात आनंद मिळवून देतील. जसे संभाषण संपुष्टात येत होते, युधिष्ठिराने पुन्हा एकदा विचारले, स्वर्गासाठी अनुकूल कृत्ये कोणती आहेत? त्यांच्याकडून उद्भवणाऱ्या महान आनंदाचे स्वरूप काय आहे? भीष्माच्या आवाजात सखोल शहाणपणाचा सूर होता आणि त्याने उत्तर दिले, जो एका क्षणासाठी भीतीने ग्रस्त असलेल्या व्यक्तीला दिलासा देतो तो स्वर्गास पात्र आहे. हे युधिष्ठिर, आपल्या राजवटीत आनंदी राहा, चांगल्याचे रक्षण करून आणि दुष्टांचा वध करून स्वर्ग मिळवा. तुमच्या मित्रांना आणि सर्व प्रामाणिक पुरुषांना तुमच्याकडून पाठिंबा मिळू द्या. जसे प्राणी ढगांच्या देवतेखाली आसने घेतात त्यामध्ये. एका भव्य सभेदरम्यान झाला. युधिष्ठिर आपल्या पूज्य नातू भीष्माकडे वळला आणि ब्राह्मणांच्या कर्तव्यांबाबत मार्गदर्शन मागितले. ब्राह्मणांमध्ये तो मला काही जण त्यांच्या योग्य कर्तव्यामध्ये गुंतलेले असतात, तर इतर वेगवेगळे मार्ग अवलंबत असतात. या दोन वर्गांमध्ये काय फरक आहे त्याने समजावून सांगण्यास सुरुवात करतात. भीष्माचे डोळे चमकले. ज्या ब्राह्मणांमध्ये ज्ञान आणि परोपकारी वैशिष्ट्ये आहेत आणि सर्व प्राण्यांना समान आदराने वागवतात, ते स्वतः
ब्रह्माइतकेच मारले जातात असे तो म्हणाला. त्याच्या आवाजात श्रद्धेचा सूर होता. आणि तो पुढे म्हणाला, जे यजुवे आणि समनांमध्ये पारंगत आहेत आणि त्यांच्या आदेशाच्या प्रथांसाठी स्वतःला समर्पित करतात, ते हे राजा देवांच्या बरोबरचे आहेत. भीष्म बोलत असताना त्याची नजर सभेकडे गेली, जणू विविध जातींचा मानसिक नकाशा काढत होती. पण त्यांच्यामध्ये असे काही लोक आहेत जे जन्मलेले नाहीत, तो म्हणाला. त्याच्या आवाजात दुःखाची शिटा होती. जे त्यांच्या आदेशाच्या कर्तव्यांचे पालन करत नाही आणि वाईट प्रथांना बळी पडले आहे. त्याचे डोळे एका क्षणासाठी ढगा झाले. ते पुढे म्हणाले, हे ब्राह्मण शूद्रांसारखे आहेत. त्यांच्याकडे आपल्या व्यवस्थेची व्याख्या करणाऱ्या परिष्करण आणि उदात्ततेचा अभाव आहे. युधिष्ठिर लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे मन भीष्माच्या शब्दांच्या गुंतागुंतीशी झुंज देत होते. त्या माहीत होते की केवळ आपल्या लोकांचे रक्षण करणे हेच नव्हे तर सामान्य पदानुक्रम कायम राखणे हे देखील राजाचे कर्तव्य आहे. आजोबा, त्याने विचारले, मी या ब्राह्मणांमध्ये फरक कसा करावा? मी कोणत्या ब्राह्मणांना ब्रह्माच्या बरोबरीचे मानले पाहिजे? भीष्मची अभिव्यक्ती शहाणपणाची झाली आणि त्याने उत्तर दिले, तुमच्यासारख्या सद्गुणी राजाने ज्यांना वैदिक विद्या नाही आणि ज्यांच्याकडे पूजेसाठी अग्नी नाही, त्यांना ओळखले पाहिजे. या व्यक्ती भरपाईशिवाय सार्वजनिक सेवेत प्रभावित होऊ शकतात. जसे जसे संभाषण सुरू झाले तसंच भीष्माने विविध ब्राह्मणांचे एक स्पष्ट चित्र रेखाटले. प्रत्येकाची समाजात त्यांची स्वतःची भूमिका होती. काही लोक होते जे शुल्क आकारून यज्ञ करत असत, इतर जे गावाच्या वतीने कर्तव्य पार करत असत आणि काहींनी समुद्र पर्यटनही केले. या सर्वांना ब्राह्मणांमध्ये चंडाल मानले जात असे. परंतु भीष्माने सत्तेच्या पदांवर पोहोचलेल्याबद्दल देखील सांगितले. पौत्विक पुरोहित, सल्लागार दूत आणि दूत ते क्षत्रियांच्या बरोबरीचे झाले. भीष्माच्या शब्दांचे बारकावे समजून घेत असताना युधिष्ठिरचे डोळे मोठे झाले. त्याला माहित होते की राजाचा खजिना अमर्याद नसतो, परंतु काही ब्राह्मणांना विशेष वागणूक मिळणे योग्य आहे हे देखील त्याला समजले. आजोबा, त्याने विचारले, जे त्यांच्या कायदेशीर कर्तव्यांपासून दूर गेले आहेत त्यांना मी कसे हाताळावे? भीष्मानाचे हावभाव कठोर झाले आणि त्याने उत्तर दिले, राजाने काम केलेच पाहिजे. एका जंगलात राजा युधिष्ठिर सखोल चिंतन करत छान भीष्माकडून मार्गदर्शन मागत बसला. राजाचे डोळे कुतूहलाने चमकले आणि त्याने विचारले, आजोबा, राजा कोणाची संपत्ती आहे ज्याला स्वामी मानले जाते आणि राजाने कोणते वर्तन स्वीकारावे? भीष्माने त्याच्या भेदक नजरेने आणि सौम्य स्वरात उत्तर दिले, वेद घोषणा करतात की राजा सर्व संपत्तीचा स्वामी आहे, जे त्यांच्या कर्तव्यांचे पालन करणाऱ्या ब्राह्मणांचे आहे. नीतिमान म्हणतात की राजाने त्या ब्राह्मणांना सोडू नये जे त्यांच्या जबाबदाऱ्यांकडे दुर्लक्ष करतात. जेव्हा भीष्म बोलत होता तेव्हा त्याच्या शब्दांमध्ये एक कथा उलगडत येली. त्याने कैकेयीच्या राजाबद्दल सांगितले, जो एक न्यायी आणि सद्गुणी शासक होता, जो निसर्गाशी सुसंवाद साधत राहिला आणि ब्राह्मणांच्या पवित्र व्यवस्थेचा आदर करत होता. एके दिवशी जंगलात राहत असताना त्याला एका राक्षसाने जबरदस्तीने पकडले. या भीतीलायक प्राण्याला राजाचे शब्द आठवणी कोरलेले आहेत. माझ्या प्रदेशात कोणीही चोर नाही किंवा वाईट वागणूक असलेली कोणतीही व्यक्ती नाही, तर मग तू माझे हृदय कसे मिळवू शकली? सराराने त्याच्या राजाच्या सद्गुणांचा उल्लेख करत असताना राजाचे एकपाती भाषण चालू राहिले. तो ब्राह्मणाबद्दल बोलला, ज्यांनी शिकवले, अभ्यास केला आणि भक्तिभावाने यज्ञ केले. क्षत्रिय ज्यांनी त्यांचे संरक्षण केले आणि त्यांचा सन्मान केला. वैश्य ज्यांनी जमिनीची लागवड केली, गुरढोरे वाढवली आणि सुटीने व्यापार केला. आणि शूद्र ज्यांनी नम्रपणे इतर 3 आदेशांची द्वेष न करता सेवा केली. राजाचा आवाज जंगलात प्रतिध्वनित झाला जेव्हा त्याने असहाय्य, वृद्ध आणि गरजू स्त्रियांसाठी आपला पाठिंबा जाहीर केला. पण या सद्गुणामध्ये एक गूढ राक्षस प्रकट झाला, ज्याचे अस्तित्व वाऱ्यासारखे गूढ होते. तुम्ही सर्व परिस्थितीमध्ये कर्तव्यांचे पालन करत असल्याने तो कैकेयीच्या राजाला म्हणाला, तुमच्या निवासस्थानी परत जा. धन्य आहात, मी तुम्हाला सोडून जात आहे. राक्षसाचे शब्द सखोल समजूतदारपणाने भरलेले होते. जे गायी आणि ब्राह्मणांचे रक्षण करतात त्यांना त्याच्या प्रकारापासून घाबरण्याचे काही कारण नाही. राजा आणि ब्राह्मण यांच्यातील पवित्र बंधाबद्दल बोलताना भीष्माने आपली कथा पुढे चालू ठेवली. ब्राह्मणांचे रक्षण का? त्याने युधिष्ठिराला सल्ला दिला आणि त्या बदल्यात ते तुमचे रक्षण करतील. त्यांचे आशीर्वाद नीतिमान वर्तनाच्या राजांवर नक्कीच येतील. सूर्य शितीला खाली बुडाल्यावर जंगलावर एक उडणार नारींनी प्रकाश टाकत भीष्माचे शब्द ते एक वचन म्हणून हवेत लटकवले गेले. जे ब्राह्मण आपल्या कर्तव्यांकडे दुर्लक्ष करतात
त्यांना त्यांच्या वरिष्ठांपासून शिक्षा केली जावी आणि वेगळे केले जावे. जो राजा आपल्या लोकांशी असे वागेल त्याला इथे समृद्धी आणि इंद्राबरोबर स्वर्गात निवास मिळेल. प्रचंड गोंधळ आणि संकटाच्या काळात नीतिमान राजा युधिष्ठिराने पूज्य योद्धा भीष्म याचा सल्ला मागितला. ब्राह्मण त्याने विचारले, गरजेच्या वेळी क्षत्रिय कर्तव्यांचे पालन करून स्वतःला सांभाळू शकता, परंतु ते कधी वैश्यांच्या व्यवसायांचे पालन करून स्वतःला टिकून ठेवू शकतात का? भीष्माने त्याच्या सुज्ञ आणि सौम्य वर्तनासह उत्तर दिले. जेव्हा एखादा ब्राह्मण संकटात पडतो आणि त्याचा आधार गमावतो, तेव्हा तो क्षत्रिय कर्तव्य पार पाडण्यास असमर्थ असेल तर तो खरोखरच वैश्य पद्धती, शेती आणि पशुसंवर्धन स्वीकारू शकतो. युधिष्ठिराला उत्सुकता होती. जर एखाद्या ब्राह्मणाने वैश्याची कर्तव्ये स्वीकारली तर त्याने विचारले, स्वर्गाची आशा गमावल्याशिवाय तो कोणत्या वस्तू विकू शकेल? जेव्हा त्याने समजावून सांगायला सुरुवात केली तेव्हा भीष्मचे डोळे शहाणपणाने चमकले. ब्राह्मणाने काही वस्तू विकणे टाळले पाहिले. तो म्हणाला, मद्य, मीठ, तीळ, माने, बैल, मधमास आणि शिजवलेले अन्न असलेले प्राणी हे विकून ब्राह्मण नकात बुडेल. युधिष्ठिर चिंतेत पडला. भीष्म पुढे म्हणाला, पण एक अपवाद आहे. त्या बदल्यात जर कुणी शिजवलेल्या अन्नासाठी न शिजवलेले अन्न दिले तर ते मान्य आहे. युधिष्ठिराने आपले प्रश्न पुढे ढकलले. जेव्हा सर्व आदेश ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र आपापल्या कर्तव्यांचा त्याग करतात आणि राजाविरुद्ध शस्त्रे उचलतात तेव्हा राजाची शक्ती कमी होते. भीष्माने समजूतदारपणे मान डोलावली. अशा वेळी तो म्हणाला, सर्व आदेशांनी भेटवस्तू, तपश्चर्या, त्याग, शांतता आणि आत्मसंयमाच्या माध्यमातून स्वतःचे भले शोधले पाहिजे. विष्णूंच्या शब्दांनी सामाजिक व्यवस्थेचे कार्य कसे करायचे याचे एक स्पष्ट चित्र रेखाटले. जेव्हा विजयाने मुकुट घातलेला राजा शांततेची पुनर्स्थापना करू पाहतो तेव्हा तो म्हणाला, सर्व आदेश नंतर आपापल्या कर्तव्यांमध्ये स्वतःला गुंतवतात, पण जर सर्व क्षत्रिय ब्राह्मणाशी वैमनस्य पूर्ण झाले तर काय त्यांचे आणि त्यांच्या पवित्र वेदांचे रक्षण कोण करेल? भीष्माचा प्रतिसाद उन्हाळ्याच्या वाऱ्यासारखाच शांत होता. क्षत्रियांना तपश्चर्या, ब्रह्मचर्य, शस्त्रे किंवा शारीरिक सामर्थ्याने वश केले पाहिजे. फसवणुकीसह किंवा न करता लागू केले पाहिजे. त्याने स्पष्ट केले की जर त्यांनी ब्राह्मणांकडे चुकीचे वर्तन केले तर वे देखील स्वतः क्षत्रियांना पराभूत करू शकतात. युधिष्ठिरचे प्रश्न नदीसारखे वाहत राहिले. जर दरोडेखोर आपली डोकी वर करतील आणि आदेशांचे मिश्रण होईल आणि क्षत्रिय अक्षम होतील तर मग काय? भीष्मांचे डोळे करुणेने चमकले आणि त्याने उत्तर दिले, जरी तो ब्राह्मण असला तरी. एका भर यज्ञादरम्यान नीतिमान राजा युधिष्ठिराने त्याची पूजा नातू भीष्म याचा सल्ला घेतला. परंपरेबद्दल आदर आणि आदराने युधिष्ठिराने भीष्माला त्यांच्या पवित्र विधीमध्ये पुजाऱ्यांची भूमिका आणि वर्तन स्पष्ट करण्यास सांगितले. भीष्माने वेदांमधील प्राचीन ज्ञानाप्रती असलेल्या त्याच्या अतूट निष्ठेमुळे खरा पुजारी बनणाऱ्या गुणांचा उलगडा करण्यास सुरुवात केली. ते म्हणाले, जे छंद आणि समानांशी परिचित आहेत आणि श्रुतींमध्ये नमूद केल्यानुसार सर्व संस्कार करू शकतात ते आमचे पुजारी असतील. एकमेकांप्रती निष्ठा, अनुकूल भाषण आणि दयाळूपणाचे महत्त्व अधोरेखित करत असताना भीष्माचे डोळे दृढ निश्चयाने चमकले. त्याने क्रूरता, खोटेपणा आणि व्याजखोरी विरुद्ध इशारा दिला की खरे पुजारी साने प्रामाणिक आणि समाधानी असावे. युधिष्ठिर जेव्हा लक्षपूर्वक ऐकत होता तेव्हा त्याचे मन पुरोहितांना त्यांच्या सेवेबद्दल कौतुकाचे प्रतीक म्हणून देण्यात आलेल्या दक्षिणा या भेटवस्तूच्या गुंतागुंतीकडे वळले. राजाने प्रश्न विचारला की दक्षिणा किती द्यावी हे ठरवणारा एखादा स्थापित आद्यादेश आहे का, किंवा तो बळीराजाच्या विवेक बुद्धीवर सोडला आहे का? भीष्माचा प्रतिसाद स्पष्ट होता. वेदांकडे दुर्लक्ष करून किंवा फसवणूक किंवा खोटेपणाने कोणी आशीर्वाद किंवा योग्यता प्राप्त करत नाही. त्याने स्पष्ट केले की वेदांच्या पोषणासाठी आणि पुजाऱ्यांच्या कल्याणासाठी दक्षिणा आवश्यक होती. जसे जसे संभाषण उलगडत गेले तसेच भीष्म तपश्चर्येच्या क्षेत्रात शिरले. आध्यात्मिक वाढीचा एक मार्ग जो केवळ शारीरिक तपश्चर्येच्या पलीकडे गेला. दुखापतीपासून दूर राहणे, बोलण्यातील सत्य, परोपकार, करुणा यांना ज्ञानी लोक तपश्चर्या मानतात असे त्यांनी घोषित केले. भीष्माने वेदांकडे दुर्लक्ष करण्याविरुद्ध आणि आरोग्यदायी निर्बंधांचे उल्लंघन करण्याविरुद्ध इशारा दिला आणि अशा कृतीमुळे आत्मविनाश होईल असा इशारा दिला. सखोल अंतर्दृष्टीच्या एका क्षणी भीष्माने त्या
आणि तपश्चर्याचे खरे स्वरूप प्रकट केले. जे तपश्चर्याचा त्याग करतात त्यांच्यासाठी ते जे योग ब्रह्मासोबत करण्याचा प्रयत्न करतात ते त्यांचे कवच आहे. हृदय हे त्यांचे स्पष्ट लोणी आहे आणि उच्च ज्ञान हे त्यांचे पवित्र आहे. युधिष्ठिराने लक्षपूर्वक ऐकल्यावर भीष्मच्या शब्दांनी आध्यात्मिक ज्ञानाचा मार्ग प्रकाशित केला, जो केवळ विधी आणि सिद्धांतांच्या पलीकडे जाणारा प्रवास होता. या पवित्र संभाषणात युधिष्ठिर आणि भीष्म यांनी अध्यात्माच्या सखोलतेचा शोध घेतला. त्या तपश्चर्या आणि भक्तीचे खरे सार समजून घेण्याचा प्रयत्न केला. जेव्हा ते बोलत होते तेव्हा त्यांच्या शब्दांनी शहाणपणाचे चित्र विले, साधकांना आत्मसाक्षात्कार आणि दैवी संबंधांच्या मार्गावर मार्गदर्शन केले. एका गजबजलेल्या राजवटीत बुद्धिमान आणि न्यायी राजा युधिष्ठिराने आपल्या पूज्य नातू भीष्म यांचा सल्ला घेतला. उत्कट मनाने आणि प्रश्नांनी भरलेल्या कंतकरणाने युधिष्ठिराने राज्य चालवण्याच्या गुंतागुंती कशा हाताळायच्या याबद्दल मार्गदर्शन मागितले. भीष्म त्याच्या कफाट अनुभवाने आणि शहाणपणाने राजवटीच्या संदर्भात मैत्री आणि विष्ठेची गुंतागुंत समजावून सांगू लागला. त्याने युधिष्ठिराला सांगितले की राजाच्या मित्रांचे 4 प्रकारांमध्ये वर्गीकरण केले जाऊ शकते: जे समान उद्दिष्ट ठेवतात, जे समर्पित असतात, जे जन्मापासून संबंधित असतात आणि जे भेटवस्तू आणि दयाळूपणाद्वारे जिंकले जातात. तथापि भीष्माने सावध केले की पहिल्या 2 श्रेणी नंतरच्या 2 पेक्षा श्रेष्ठ आहेत, कारण त्या अधिक विश्वासार्ह आहेत. त्याने युधिष्ठिराला सावध केले की मित्रांशी व्यवहार करताना नेहमी सावधगिरी बाळगा आणि कोणावरही पूर्णपणे विश्वास ठेवू नका. जो राजा निष्काळजी असतो तो नेहमीच इतरांवर मात करतो, असे तो म्हणाला. भीष्माने एक विश्वासू सल्लागार असल्याच्या महत्त्वावर भर दिला, जो सुज्ञ सल्ला आणि मार्गदर्शन देऊ शकेल. ही व्यक्ती बुद्धिमान, चांगली स्मरणशक्ती असलेली आणि व्यवसायाच्या व्यवहारात कुशल असली पाहिजे. तो किंवा ती क्रूरता, क्रोध आणि इतर दुर्गुणांपासून मुक्त असली पाहिजे. युधिष्ठिराने भीष्माचे शब्द लक्षपूर्वक ऐकले. ते स्वतःच्या राजवटीसाठी मार्गदर्शक तत्व म्हणून घेतले. त्याला समजले की राजाने नेहमीच त्याच्या सभोवताची जाणीव ठेवली पाहिजे आणि कोणावरही पूर्णपणे विश्वास ठेवला जाऊ नये. त्याऐवजी त्याने विवेकाने हाताळण्यासाठी आणि त्यांच्या कृतीवर बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी वेगवेगळ्या लोकांची नेमणूक केली पाहिजे. संभाषण चालू असताना भीष्म राजामध्ये सुसंवाद राखण्यासाठी कौटुंबिक संबंधांचे महत्त्व सांगत असे. ते म्हणाले, एक नातेवाईक कधी नातेवाईकांची समृद्धी सहन करू शकत नाही, जरी एक संधानदार प्रमुख त्याच्या अधिपत्याची समृद्धी पाहू शकत नाही. युधिष्ठिराला जाणवले की राजाच्या यशासाठी निष्ठावान आणि विश्वासार्ह नातेवाईक असणे आवश्यक आहे. भीष्मने युधिष्ठिराला नेहमी विनम्रता आणि बोलण्यात प्रामाणिकपणे वागण्याचा सल्ला देऊन समारोप केला. असे केल्याने तो शहाणपणाने आणि सुतोटीने राज्य चालवण्याच्या गुंतागुंतींचा सामना करू शकेल, ज्यामुळे त्याला त्याच्या लोकांकडून चिरस्थायी प्रसिद्धी आणि आदर मिळेल. गोंधळादरम्यान युधिष्ठिराने कौटुंबिक नातेसंबंधांच्या विश्वासघातकी पाण्यातून कसे मार्गक्रमण करावे याबद्दल भीष्माकडून मार्गदर्शन मागितले. त्याचे नातेवाईक त्याच्या विरोधात वळत असल्याचे दिसत होते आणि जे त्याचे मित्र असावेत असे त्यांना वाटत होते ते त्याचे शत्रू होतील, अशी त्याला भीती होती. मानुषी नारदाचे कृष्णासोबतचे संभाषण वासुदेवाने त्याला दिलेले काळातील ज्ञान सांगून भीष्माने उत्तर दिले. ही प्रेम, निष्ठा आणि नेतृत्वाची कथा होती. वसुदेवाने नारदाशी झालेल्या त्याच्या नातेवाईकांशी झालेल्या संघर्षाबद्दल विश्वास व्यक्त केला होता, जे अहोका आणि आक्रूरा या 2 गटांमध्ये विभागले गेले होते. वसुदेवाने सांगितले की त्याने दोन्ही बाजूंना संपत्ती दिली होती, परंतु त्यामुळे केवळ संघर्षाची ज्वाळा पेटली असे दिसते. आई आपल्या 2 मुलांना एकमेकांविरुद्ध जुगार खेळताना पाहते आणि दोघांसाठी विजयाची इच्छा बाळगते असे त्याला असह्य वाटले. नारदाने लक्षपूर्वक ऐकले आणि त्याचा सल्ला दिला. नारदांनी स्पष्ट केले की संकटातून किंवा बाहेरून येतात आणि वासुदेवाच्या समस्या स्वतःहून निर्माण होतात. त्याच्या आधाराने उर्ष्वीमध्ये फूट पाडली होती आणि आता त्याला किंमत मोजावी लागत होती. नारदाने वासुदेवाला वेगळ्या प्रकारची शक्ती वापरण्याचा सल्ला दिला, जी सौम्य पण तीक्ष्ण होती. एका चांगल्या तीक्ष्ण साधनासारखी हे शस्त्र तिचे नसून करुणा, क्षमा, प्रामाणिकपणा आणि सन्मानाचे होते. हळुवारपणे बोलून आणि आपल्या शब्दांचा वापर करून आपल्या नातेवाईकांच्या दुखावलेल्या भावना शांत करण्यासाठी वासुदेव त्यांचा राग दूर करू शकतो आणि कुटुंबात शांतता परत आणू शकतो. नारदाने असा इशारा दिला की यासाठी
खूप धैर्य आणि चिकाटीची आवश्यकता असेल, कारण इतक्या मोठ्या आणि गुंतागुंतीच्या कुटुंबावर राज्य करण्याचा भार सहन करणे सोपे काम नव्हते. जेव्हा नारदाने बोलणे संपवले तेव्हा वासुदेव त्याच्या डोळ्यात अश्रू घेऊन या सौम्य पण शक्तिशाली साधनाचा वापर कसा करावा याबद्दल मार्गदर्शन मागत होता. नारद हसला आणि म्हणाला, तुम्ही फक्त नेते नाही कृष्ण आहात, तुम्ही सर्व प्राण्यांचे स्वामी आहात. या दुआमध्ये सर्वात हुशार आहात. तुम्हाला भूतकाळ, वर्तमान आणि भविष्य माहीत आहे. तुमच्या अंतःप्रेरणेवर विश्वास ठेवा, तुमच्या शहाणपणावर विसंबून राहा आणि तुमच्या कुटुंबाच्या जखमा भरून काढण्यासाठी हे शस्त्र वापरायच्या क्षणी वासुदेवाला माहीत होते की त्याला काय करायचे आहे. तो करुणा, क्षमा आणि सन्मानाच्या शक्तीचा वापर करेल. त्याच्या शब्दांचा वापर करून ऋष्मीमध्ये शांतता आणि एकता परत आणेल आणि नारदाच्या आशीर्वादाने तो आपल्या कुटुंबातील विभाजन सुधारण्यासाठी प्रवासाला निघाला. हे जाणून की त्यासाठी मोठी शक्ती आणि धैर्य आवश्यक आहे, परंतु स्वतःच्या बुद्धीवर आणि नेतृत्वावर देखील विश्वास ठेवला. ज्ञानी भीष्म युधिष्ठिरासमोर उभा राहिला आणि राजाचे हितसंबंध पुढे नेण्यासाठी दुसरा मार्ग देऊ लागला. जो व्यक्ती तुमच्या करिण्याच्या घोटाळ्याची माहिती घेऊन तुमच्याकडे येतो तो म्हणाला त्याला खाजगीच्या सोते दिले पाहिजे आणि जबाबदार मंत्र्यापासून संरक्षण दिले पाहिजे. त्याने स्पष्ट केले की छळाच्या दोषी मंत्र्यांनी अनेकदा माहिती देणाऱ्यांना ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि असुरक्षित राहिल्यास ते नक्कीच त्यांचा नाश करतील. त्यानंतर भीष्माने ऋषी कलाकृष्याबद्दल एक कथा सांगितली, ज्याने एकदा हातात कावळा घेऊन शंभशीनाच्या राज्यातून प्रवास केला होता. ऋषींनी घोषित केले की कावळ्याने त्याला वर्तमान, भूतकाळ आणि भविष्याबद्दल सांगितले आणि त्याने या ज्ञानाचा वापर राजाच्या दरबारातील सर्व अधिकाऱ्यांच्या दुष्कृत्यांचे निरीक्षण करण्यासाठी केला. जेव्हा कलाकृष्या शेवटी राजाला भेटला तेव्हा त्याने मंत्र्याच्या घोटाळ्याचे सत्य उघड केले आणि म्हणाला, माझा कावळा मला हे सांगतो, आरोपातील खोटेपणा त्वरित मान्य का किंवा सिद्ध करा. त्यांच्या स्वतःच्या अपराधीपणामुळे संतप्त झालेल्या अधिकाऱ्यांनी कलाकृष्याविरुद्ध कटकचला आणि तो झोपला असताना त्याच्या कावळ्याला चिडले. जेव्हा ऋषीला त्याचा पक्षी मेला दिसला तेव्हा तो पुन्हा एकदा राजासमोर गेला आणि त्याने संरक्षण मागितले. मी तुमच्याकडे आलो आहे. तो म्हणाला, माझ्या भक्तीने प्रेरित होऊन आणि माझ्या पूर्ण अंतःकरणाने तुमची सेवा करण्यास तयार आहे. कलाकृष्याला चांगले करण्याची इच्छा आहे. हे समजून गाजाने त्याला मुक्तपणे बोलण्याची परवानगी दिलीशी पुढे म्हणाले, तुमच्या सेवकांचे गुण आणि दोष तसेच त्यांच्या हातून तुम्हाला होणाऱ्या धोक्यांबद्दल जाणून घेण्यासाठी मी तुमच्यासमोर प्रत्येक गोष्टीचे प्रतिनिधित्व करण्यासाठी आलो आहे. जे इतरांची सेवा करतात त्यांच्यासाठी शाप काय आहे हे मानवजातीच्या शिक्षकांनी जाहीर केले आहे. त्यांनी स्पष्ट केले की राजाची सेवा करणे हे धोकादायक काम आहे. मित्र आणि शत्रू या दोघांकडूनही धोका आहे. राजाची सेवा करणारी व्यक्ती राजाचे काम करताना निष्काळजीपणाची दोषी असू शकत नाही. तो म्हणाला, खरोखर समृद्धी मिळवू इच्छिणाऱ्या सेवकाने आपली कर्तव्ये पार पाडताना कधीही निष्काळजीपणा दाखवू नये. जेव्हा भीष्म बोलत होता तेव्हा त्याचे डोळे चमकू लागले, कारण त्याने स्वतःच्या डोळ्यांनी या शब्दांचे सत्य पाहिले होते. त्याने युधिष्ठिराला सांगितले की तो त्याच्या कावळ्याच्या मृत्यूसाठी त्याला दोष देऊ शकत नाही, परंतु राजाला त्याच्या नातेसंबंधांमध्ये सावध आणि विवेकी राहण्याचे आवाहन केले. तुमचे मित्र कोण आहेत आणि तुमचे शत्रू कोण आहेत हे निश्चित करा. तो म्हणाला, तुमची बुद्धिमत्ता इतरांना न देता सर्व काही स्वतः करा. ऋषींचे शब्द शहाणपणाने टपकले. जणू एखाद्या सखोल अनुभवातून भीष्म बोलत असताना युधिष्ठिर लक्षपूर्वक ऐकत होता. त्याचे मन शहाणा म्हाताऱ्या माणसाचे धडे आत्मसात करत होते. त्याला माहीत होते की राजाची सेवा करणे हे सोपे काम नाही आणि सर्वातच चांगल्या हेतूने काम करणाऱ्यांची फसवणूक होऊ शकते. युद्धग्रस्त काळात पांडव बंधूंपैकी सर्वात ज्येष्ठ असलेल्या युधिष्ठिराने आपल्या राज्यातील प्रमुख भूमिकांसाठी विश्वासार्ह व्यक्तींची निवड कशी करावी याबद्दल त्याचे पूज्य आजोबा भीष्मांकडून मार्गदर्शन मागितले. शहाणा आणि वृद्ध भीष्म, ज्याला प्रशासनातील ससोटी आणि निष्ठेचे महत्त्व माहीत होते, त्याने युधिष्ठिराला आपली अंतर्दृष्टी सांगण्यास सुरुवात केली. हिंसा किंवा विनम्रता, आत्मविनिग्रह, आत्मसंयम, सत्य आणि दया, प्रामाणिकपणा हे आवश्यक गुण भीष्माला आमदारांसाठी आवश्यक वाटले. ज्या व्यक्तीमध्ये मोठे धैर्य, शिक्षण आणि राजाची भक्ती आहे त्यांना संकटाच्या वेळी युद्ध मंत्री म्हणून निवडले पाहिजे. यावर त्यांनी भर दिला. त्यानंतर भीष्माने दरबारीच्या वैशिष्ट्यांचे वर्णन केले.
एक उच्च वंशाचा माणूस जो नेहमीच राजाच्या वतीने आपल्या अधिकारांचा वापर करेल आणि समृद्धी आणि प्रतिकूलता या दोन्हीमध्ये निष्ठावान राहील. सैन्यातील अधिकाऱ्यांसाठी त्याने राज्यात जन्मलेल्या शहाणपण, सौंदर्य, शिक्षण, प्रतिष्ठा आणि राजाची भक्ती असलेल्या व्यक्तींची शिफारस केली. तथापि भीष्माने युधिष्ठिराला केवळ वैयक्तिक फायद्यासाठी भिक्षा मारणाऱ्या भिकारीप्रमाणे त्याचा दरबार करणाऱ्यांविरुद्ध सावध केले. त्याने राजाला सल्ला दिला की चांगले जन्म आणि वर्तन असलेले, चिन्हे आणि हावभाव वाचू शकणारे, क्रौर्यापासून वंचित असलेले आणि नेहमी आपल्या मालकाचे भले मागणारे मंत्री नियुक्त करावेत. भीष्माने आदर्श मंत्र्याच्या गुणांची रूपरेषा आखणे सुरूच ठेवले, जो आचरणात अपरिवर्तनीय होता, शिकण्यात आणि चांगल्या वर्तनात होता, उत्कृष्ट व्रतांचे पालन करत होता, मोठ्या मनाचा होता, बोलण्यात प्रामाणिक होता आणि राजाच्या कामांकडे लक्ष देत होता, जो अनादर करणारा, दुष्ट किंवा चांगल्या प्रथांपासून दूर जात होता. अशा लोकांविरुद्धही त्याने इशारा दिला. जेव्हा कठीण निर्णय घेण्याचा प्रश्न येतो तेव्हा भीष्माने युधिष्ठिराला एका व्यक्तीसाठी अनेकांचा त्याग न करण्याचा सल्ला दिला. जोपर्यंत त्या व्यक्तीकडे इतरांपेक्षा जास्त यश मिळवणारे असंख्य यश असते. शहाणा म्हाताऱ्या माणसाने नंतर श्रेष्ठतेची चिन्हे सूचीबद्ध केली. पराक्रम, प्रसिद्धी आणणाऱ्या प्रयत्नांची भक्ती आणि आरोग्यदायी निर्बंधाचे पालन. भीष्माने नम्र बोलल्या, प्रामाणिक, रागात क्षमाशील, आपल्या आत्म्यावर नियंत्रण ठेवणारा आणि सन्मानाची भावना असलेला सल्लागार नियुक्त करण्याचे महत्त्व देखील अधोरेखित केले. अशी व्यक्ती त्यांच्या शत्रूंनाही निःशस्त्र करू शकेल आणि त्यांचे मित्रांमध्ये रूपांतर करू शकेल. यावर त्यांनी भर दिला. युधिष्ठिर जेव्हा भीष्मांचे शब्द लक्षपूर्वक ऐकत होता तेव्हा त्याला त्याच्या राज्यातील महत्त्वाच्या भूमिकांसाठी विश्वासार्ह व्यक्तींची निवड करण्याचे गांभीर्य जाणवले, जो त्याला समर्पित नव्हता. त्यांच्यावर विश्वास ठेवू नका असा इशारा शहाणा म्हाताऱ्याने त्याला दिला आणि असा इशारा दिला की असा मंत्री राजाला अग्नीसारखा नष्ट करू शकतो, जो आतून झाडाला भस्म करतो. त्यानंतर भीष्माने मंत्र्याच्या आदर्श गुणांचे वर्णन केले. अहंकार, चांगला स्वभाव, गुजा, संयम, क्षमा, शुद्धता, निष्ठा, दृढता आणि धैर्याने रमलेली बुद्धिमत्ता. त्याने युधिष्ठिराला सल्ला दिला. एका शांत सभेमध्ये भीष्माने युधिष्ठिराकडे श्रद्धेच्या नजरेने पाहिले. या संदर्भात माझ्या राजकुमार, त्याने आपला आवाज कमी केला आणि म्हटले, मला तुम्हाला एक प्राचीन कथा सांगायची आहे, ज्याने मला अनेक वर्षांपासून मार्गदर्शन केले आहे. सूर्याची किरणे संपूर्ण भूप्रदेशावर नाचत असताना बुद्धिमान ऋषी बृहस्पती आणि पराक्रमी देवशक्र यांच्यात एक संभाषण सुरू झाले. फुलाऱ्या फुलांच्या गोड सुगंधाने हवा भरून गेली आणि सखाने विचारले, अरे आदरणीय व्यक्ती, मला सांगा की कोणत्या एका कृतीमुळे व्यक्तीला महानता मिळू शकते? सर्व प्राण्यांमध्ये त्यांना काय प्रशंसा मिळवून देऊ शकते का? स्पष्ट रात्री बृहस्पतीचे डोळे ताऱ्यासारखे चमकले आणि त्याने उत्तर दिले, चक्र बोलल्याची अनुकूलता हीच गुरुकिल्ली आहे. या सद्गुणाचे पालन केल्याने व्यक्ती सर्व प्राण्यांमध्ये आपुलकी आणि सन्मानाची वस्तू बनते. जे ऐकतात त्यांना हे आनंद देते आणि प्रत्येक सौम्य शब्दाने व्यक्ती प्रेमाचे बंधन निर्माण करते. बृहस्पती बोलत असताना त्यांच्या शब्दाने एका शांत जंगलातील खडकाच्या प्रतिमांची कल्पना केली, जिथे पक्षी सरसरणाऱ्या पानांशी सुसंवाद साधत गात असत. जी व्यक्ती कठोरपणे बोलते, जिचा चेहरा तिरळेपणाने कोरलेला असतो, ती सर्व प्राण्यांमध्ये बहिष्कृत होते. असा इशारा त्यांनी दिला. पण जो हसून आणि दयाळू शब्दांनी इतरांचे स्वागत करतो, तो त्यांची मने जिंकतो. सखाने त्याची अभिव्यक्ती लक्षपूर्वक ऐकली. कुतूहल आणि चिंतन यांचे मिश्रण त्याने विचारले, सुखद भाषणाशिवाय दिल्या जाणाऱ्या भेटवस्तूंमुळेही प्राप्तकर्त्याला आनंद मिळत नाही? बृहस्पतीने मान डोलावली. ज्याप्रमाणे कढीशिवाय भात चवीला असतो, त्याचप्रमाणे भेटवस्तू सौम्य शब्दाशिवाय असतात. एखाद्याच्या वागणुकीच्या गोडपणामध्ये सर्वात कडवा देखील मिटवण्याची शक्ती असते. बृहस्पतीच्या शहाणपणाच्या वजनासह हवा जड झाली होती आणि तो पुढे म्हणाला, ज्या राजाने आपल्या लोकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न केला आहे, त्याने ते दयाळू शब्दांनी केले पाहिजे. गोड भाषण त्याच्या उद्देशात कधीही यशस्वी होत नाही, तसेच ते कोणत्याही हृदयाला वेदना देत नाही. समजूतदारपणाच्या एका क्षणी सखाने स्वीकृती म्हणून मान डोलावली. भीष्माने कथा संपवत असताना त्याचे डोळे युधिष्ठिराकडे खिळखिळे झाले, एका अकथनीय अपेक्षेने भरलेले. अशा प्रकारे बृहस्पतीच्या शब्दांनी मार्गदर्शित होऊन सखाने हा सद्गुण साकार करण्यास सुरुवात केली. तो हळुवारपणे म्हणाला,
माझ्या राजकुमार मी तुम्हाला विनंती करतो की तुम्ही त्यांच्या पावला पाऊल ठेवा आणि मान्य बोलण्याची कला विकसित करा. एका भव्य सभेदरम्यान राजा युधिष्ठिराने शासक म्हणून महान आशीर्वाद आणि शाश्वत कीर्ती मिळवण्याच्या मार्गावर पूजा आणि शहाणा ज्येष्ठ भीष्म याचा सल्ला मागितला. विनम्रता आणि श्रद्धेने युधिष्ठिराने भीष्माला धार्मिक प्रशासनाचे रहस्य उघड करण्यास सांगितले. रात्रीच्या आकाशातील ताऱ्यासारखे चमकणारे डोळे असलेला भीष्म शहाणपणाचे शब्द बोलू लागला. जो राजा शुद्ध आत्म्याने राज्य करतो आणि आपल्या प्रजेचे रक्षण करण्याची बांधिलकी बाळगतो, तो स्वतःला न्यायाने चालवून या आयुष्यात आणि पुढच्या आयुष्यात योग्यता आणि कीर्ती मिळवतो. तो थांबला, जणू काही त्याचे विचार गोळा करत आहे. पुढे जाण्यापूर्वी युधिष्ठिराला उत्सुकता लागली आणि त्याने भीष्माला राजाने वेगवेगळ्या व्यक्तीशी कसे वागावे याबद्दल तपशीलवार सांगण्यास सांगितले. भीष्म हसला. त्याने युधिष्ठिरच्या बुद्धिमत्तेची कबुली दिली, परंतु सर्व सद्गुणांसह कोणीतरी सापडण्याची दुर्मिळताही मान्य केली. थोडक्यात सांगायचे तर तो म्हणाला, काळजीपूर्वक शोधल्यावरही असे वर्तन शोधणे खूप कठीण आहे. त्यानंतर भीष्माने राजाच्या परिधीच्या आदर्श रचनेची उपरीक्षा आखली, ज्याच्या विद्वान महामना क्षत्रिय 21 वैश्य 3 शूद्र आणि 1 सुता यांचा समावेश आहे. प्रत्येक सदस्य किमान 50 वर्षांचा असावा. त्याला प्रतिष्ठा मत्सरापासून स्वातंत्र्य आणि श्रुती आणि स्मृतीमध्ये निपुणता असावी. राजाने या ज्ञानी व्यक्तीशी सल्लामसलत करावी, जे राजाच्या बाजूवर सल्ला देतील. भीष्म जेव्हा बोलत होता तेव्हा त्याच्या शब्दांनी त्याच्या न्याय प्रशासनाचे चित्र रेखाटले होते. त्याने युधिष्ठिराला जमा केलेल्या वस्तू जप्त करण्याविरुद्ध किंवा वादग्रस्त मालमत्ता बळकावण्याविरुद्ध इशारा दिला. अन्यथा यामुळे न्यायाचे प्रशासन बिघडेल आणि राजा आणि त्याचे राज्य या दोघांमध्ये पापाची प्रेरणा मिळेल. जर एखादा राजा अन्यायाने राज्य करत असेल तर भीष्माने सावध केले. भीती त्याच्या अंतःकरणावर कब्जा करते आणि स्वर्गातील दार त्याच्या विरोधात बंद होते. भीष्माने शहाणा सल्लागाराशी सल्लामसलत करणे, गुन्हेगारांना त्यांच्या गुन्ह्यानुसार शिक्षा करणे, चांगल्या माणसांची काळजी घेणे आणि कोणत्याही परिस्थितीत दूताची कधीही हत्या न करण्याच्या महत्त्वावर भर देत राजवटीच्या विविध पैलूवर आपले ज्ञान सामायिक करणे सुरू ठेवले. त्याने एक राजाचा मंत्री भरत, दक्षावनी राजधानीचे रक्षण करणारा अधिकारी आणि सैन्याचा सेनापती यांच्याकडे असणे आवश्यक असलेले गुण देखील अधोरेखित केले. भीष्माने आपले प्रवचन संपत असताना युधिष्ठिराने लक्षपूर्वक ऐकले. त्याचे मन आदरणीय ज्येष्ठाने सामायिक केलेले वजनदार ज्ञान आत्मसात करत होते. सभा शांत झाली, जणू आपला सामूहिक श्वास रोखून धरली होती. या सखोल सल्ल्याच्या राजाच्या प्रतिसादाची वाट पाहत होती. त्या क्षणी हे स्पष्ट होते की महानतेचा मार्ग शक्ती किंवा संपत्तीमध्ये नाही, तर धार्मिकता आणि अधिकारांच्या शहाणपणाच्या वापरात आहे. सूर्य राजावर मावत होता. गर्दीच्या रस्त्यांवर एक उदार नारिंगी प्रकाश टाकत होता. युधिष्ठिर शहाणा आणि न्यायी राजा त्याच्या सिंहासनावर बसला. खो विचारात तो त्याचे आदरणीय आजोबा भीष्माकडे वळला आणि मार्गदर्शन मागितले. आजोबात युधिष्ठिर म्हणाला, राजाने कोणत्या प्रकारच्या शहरात राहायला हवे? त्याने आधीच बांधलेले शहर निवडावे की खास बांधले जावे? किंवा भीष्म बोलू लागला तेव्हा त्याचे डोळे शहाणपणाने चमकले. हे बघ, कोणत्या वर्तनाचे पालन केले पाहिजे आणि ज्या शहरात राजाने वास्तव्य केले पाहिजे त्या शहराच्या संदर्भात कोणत्या संरक्षणांचा अवलंब केला पाहिजे याबद्दल चौकशी करणे योग्य आहे. त्याने एक दीर्घ श्वास घेतला आणि किल्ल्यांच्या विषयावरील तपशीलवार चर्चेला सुरुवात केली. 6 वेगवेगळ्या प्रकारचे किल्ल्यांचे प्रकार म्हणजे जल किल्ले, पृथ्वी किल्ले, डोंगराळ किल्ले, मालव किल्ले, चिखल किल्ले आणि वन किल्ले. भीष्माने आदर्श शहराचे वर्णन करताना युधिष्ठिराने लक्षपूर्वक ऐकले. राजाने सर्व प्रकारची समृद्धी आणि इतर सर्व उपयुक्त वस्तू भरपूर प्रमाणात असलेली आपली शहरे बांधली पाहिजेत असे ते म्हणाले. त्याने अशा शहरात वास्तव्य केले पाहिजे ज्याचे संरक्षण एका किल्ल्याने केले आहे, ज्यामध्ये तांदूळ आणि शस्त्रांचा गुबलक साठा आहे, अभेद्य भिंती आणि खंदकाने संरक्षित आहे. भीष्म बोलत असताना युधिष्ठिरचे डोळे समजूतदारपणामुळे मोठे होत गेले. हत्ती आणि घोडे, कार आणि यांत्रिक कलांमध्ये पारंगत असलेल्या माणसांनी भरलेल्या गजबजलेल्या रस्त्यांची त्याने कल्पना केली. हे शहर सौंदर्य आणि संगीताचे ठिकाण होते, जिथे वैदिक स्तोत्रे हवे प्रतिध्वनित होत होती. राजाची कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या अधोरेखित भीष्माने युधिष्ठिराला मार्गदर्शन करणे सुरूच ठेवले. तो म्हणाला,
त्याने त्याच्या दोन्ही शहरांमधील आणि प्रांतांमधील सर्व अत्याचार आणि वाईट गोष्टी तपासल्या पाहिजेत. त्याला सर्व प्रकारच्या तरतुदी गोळा करण्यासाठी आणि त्याची शस्त्रास्त्रे काळजीपूर्वक बांधण्यासाठी नियुक्त केले पाहिजे. ज्ञानी वृद्ध ऋषींनी नीतिमानांचा सन्मान करण्याच्या आणि अनितिमानांना शिक्षा करण्याच्या महत्त्वावर भर दिला. राजाने तपस्वीचा सन्मान केला पाहिजे आणि त्यांना योग्य वेळी भेटवस्तू दिल्या पाहिजेत असे ते म्हणाले. जेव्हा भीष्माने बोलणे संपवले तेव्हा युधिष्ठिर त्याच्या सिंहासनावरून उभा राहिला. त्याच्या चेहऱ्यावर दृढनिश्चयाचे भाव होते. त्याला माहित होते की असे शहर बांधण्यासाठी खूप प्रयत्न आणि समर्पण आवश्यक आहे, परंतु तो आव्हान स्वीकारण्यास तयार होता. तरुण राजाच्या उत्साहाने प्रसन्न होऊन भीष्म हसला. तो म्हणाला, राजाने कोणत्या शहरात राहायला हवे याचे संकेत मी आता तुम्हाला थोडक्यात सांगितले आहेत आणि त्यासह युधिष्ठिर न्याय आणि समृद्धीचे एक चमकणारे उदाहरण असलेले शहर बांधण्यासाठी निघाला, जिथे त्याचे लोक त्याच्या सुज्ञ आणि न्याय गाजवटीत भरभराटीला येऊ शकतील. एका भव्य सभेदरम्यान सर्वात मोठा पांडव भाऊ युधिष्ठिराने भरत राजघराण्यातील ज्ञानी आणि आदरणीय कालोबा भीष्म यांचा सल्ला मागितला. विनम्रतेने आणि आदराने युधिष्ठिराने भीष्माला राज्य कसे एकत्रित केले जाऊ शकते आणि त्याचे संरक्षण कसे केले जाऊ शकते याबद्दल त्याचे ज्ञान सामायिक करण्यास सांगितले. प्राचीन ऋषींनी स्थापन केलेल्या प्रशासनाच्या गुंतागुंतीच्या व्यवस्थेचे स्पष्टीकरण देताना भीष्माचे डोळे ज्ञानाने चमकले. प्रत्येक गावासाठी एक प्रमुख नियुक्त केला पाहिजे, तो म्हणाला, आणि 10 पेक्षा जास्त गावासाठी एक अधीक्षक असावा. ही आदेशाची साखळी पुढे चालू राहिली. अधिकारी 20 गावांवर, नंतर 100 आणि शेवटी 1000 देखरेख करत होते. भीष्म बोलत असताना त्याच्या शब्दांनी युधिष्ठिरच्या मनात जिवंत प्रतिमा रंगल्या. त्याने कल्पना केली की प्रमुख गावकऱ्यांचे काळजीपूर्वक निरीक्षण करत होता, त्यांची ताकद आणि कमकुवतपणा लक्षात घेत होता आणि त्याच्या वरच्या अधीक्षकांकडे परत आव्हान देत होता. ही प्रणाली कार्यक्षम आणि न्याय म्हणून तयार केली गेली होती, ज्यात प्रत्येक अधिकारी विशिष्ट संख्येने गावासाठी जबाबदार होता. पण भीष्म एवढ्यावर थांबला नाही. त्याने कर आकारणीचे महत्त्व समजावून सांगितले की राजाने अशा प्रकारे कर आकारले पाहिजेत की त्याचा आणि त्याच्या लोकांना दोघांनाही त्याचा फायदा होईल. राजाने नेहमीच अशा कृती टाळल्या पाहिजेत ज्यामुळे त्याच्या लोकांमध्ये द्वेष निर्माण होऊ शकतो, असा इशारा त्याने दिला. जो राजा द्वेषाचा विषय बनतो तो कधीही त्याच्या भल्यासाठी जे आहे ते मिळवू शकत नाही. युधिष्ठिर लक्षपूर्वक ऐकत होता. एका मरुद्यानातील कोड्या प्रवाशाप्रमाणे भीष्माचे शब्द पित होता. त्याला भीष्माच्या सल्ल्यातील शहाणपण दिसले आणि त्याच्याकडून शिकणे आवश्यक आहे हे त्याला माहीत होते. भीष्म पुढे म्हणाले, राजाने आपल्या राजाचे दूध वासरासारखे त्याच्या आईचे दूध शोषून घेतले पाहिजे. जर गाईला जास्त दूध दिले गेले तर वासर कमकुवत होतो आणि त्याच्या मालकाची फारशी सेवा करू शकत नाही. युधिष्ठिराने राज्य आणि काळजी आणि संगोपनाची आवश्यकता असलेल्या जिवंत व्यक्तीची तुलना पाहून समजूतदारपणे मान डोलावली. जेव्हा भीष्माने बोलणे संपवले तेव्हा युधिष्ठिराला भीती आणि कृतज्ञतेची भावना जाणवली. त्याला माहीत होते की त्याला एक मौल्यवान भेट देण्यात आली आहे. अनेक युगापासून जगलेल्या व्यक्तीकडून शासनाचे शहाणपण, राज्य चालवण्याच्या गुंतागुंतीबद्दल नव्याने मिळालेल्या कौतुकासह युधिष्ठिर आपल्या भावांकडे वळला आणि ते त्यांच्या स्वतःच्या जीवनात भीष्माच्या शिकवणी कशा लागू करू शकतात यावर चर्चा करू लागला. त्यानंतरच्या काळात युधिष्ठिर आणि त्याच्या भावांनी भीष्माने वर्णन केलेल्या शासन प्रणालीची अंमलबजावणी करण्यासाठी अथक परिश्रम घेतले. त्यांनी प्रत्येक गावासाठी प्रमुखांची नियुक्ती केली, अधीक्षक आणि अधिकाऱ्यांचे जाळे तयार केले आणि न्याय पद्धतीने कर गोळा करण्यास सुरुवात केली. ते काम करत असताना युधिष्ठिराला अभिमानाची आणि उद्देशाची भावना जाणवली. त्याला माहित होते की तो केवळ एक राज्य तयार करत नाही तर एक असा समुदाय निर्माण करत आहे जिथे लोक शांतता आणि समृद्धीने राहू शकतील. आणि राजघराण्यातील चौकशी दरम्यान पांडव बंधूंपैकी सर्वात ज्येष्ठ असलेल्या युधिष्ठिराने आपल्या पूज्य नातू भीष्माला एक प्रश्न विचारला. आजोबा, त्याने विचारले, त्याच्या अफाट संपत्ती आणि सामर्थ्यानंतरही त्याला आणखी काही हवे असेल तर राजाने काय करावे. ज्येष्ठ राजकारणी भीष्माने युधिष्ठिराकडे शुद्ध डोळ्यांनी पाहिले आणि तो शास्त्राच्या कालातीत ज्ञान देऊ लागला. आध्यात्मिक गुण पाहणाऱ्या राजाने आपल्या प्रजेच्या कल्याणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. भीष्माने घोषित केले, त्याने त्यांच्या गरजा, वेळ आणि ठिकाणानुसार त्यांचे संरक्षण केले पाहिजे. माहितीपूर्ण निर्णय घेण्यासाठी त्याची बुद्धिमत्ता आणि शक्ती
वापरली पाहिजे. एखाद्या मेहनती मधमाशीप्रमाणे फुलांपासून अमृत गोळा करते. राजाने त्याच्या राज्याच्या वाढीसाठी आवश्यक असलेली संसाधने त्याची क्षमता नष्ट न करता काळजीपूर्वक काढली पाहिजे.